आता माझं नाव आहे मोतीलाल आत्माराम पाटील। आम्ही सांजोरी तालुका जिल्हा धुळे। आम्ही शेतकरी आहेत। आम्ही शेतीच करतोय। मे महिन्यापासून पाणी चालू झालेलं आहे। पाणी प्रचंड पाणी पडतोय, त्यामुळे आमचं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की ते भरूच निघू शकत नाही। गव्हर्नमेंटने तरी आमच्याकडे थोडंसं लक्ष देऊन आमचे पंचनामे तरी करावेत। तलाठी आप्पा आमच्या गावाला येऊन गेले, पण त्यांनी फक्त पाटवाल्यांचे पंचनामे केले, बाकीचे लोकांचे कोणाचेच केले नाही आहेत। त्यामुळे आमचे प्रॉपर कलेक्टर साहेबांनी, मंत्री साहेबांनी, रावल साहेबांनी आमच्या स्पॉटवर येऊन खरोखर परिस्थिती जर बघितली तर त्यांच्या पण लक्षात येईल की इथं शेतकरी आत्महत्या करायची काही पर्याय राहिलेला नाही। कारण कर्ज नोटिसा येत आहेत बँकेच्या, त्यामुळे भरपूर इथं लोकांना खूप त्रास होतो आहे आणि शेतात जायला सुद्धा रस्ता नाही। एवढं लवण्यामध्ये पाणी वाहत आहे। शेतातून पाय ठेवायला गेलं की माणूस गुडघा एवढा फसतो आहे आणि कपाशीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की येथून शेतातून कवड्या तोडून आणावं लागतं आणि घरी येऊन परत तेवढीच मजुरी देऊन तिला काढावे लागते। म्हणजे तिथं जर 6 माणसे लागले तर परत घरी 6 माणसे लावून ती कपाशी काढावी लागते आणि ती काढून पण तिला 2,500 आणि 3,000 रुपये व्यापारी मागताय। तिला मजुरी लागते 4,000 रुपये आणि मागताय 3,000 रुपये। असं प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जेवढी मदत होईल तेवढी सांजोरी गावाला। आणि साहेब, इथं जो पाणी पडतो ते सांजोरीला पाणी पडतो आणि आमचा पाणी खेड्याला मोजला जातो। आता खेड्याला पाणी नाही पडलं आणि सांजोरीला एवढी अतिवृष्टी झाली की लवणामध्ये आज पण उतारा नाही आहे। एवढं आज पण लवणात पाणी आहे आणि तलाठी आप्पा आला, तो म्हणे ते काही तुमचं निकष काय आहे, ते निकष लावला, ते काय तेवढा पाणी पडलेलं नाही, त्यामुळे तुमच्याकडे दुष्काळ जाहीर होणार नाही। असं जर चालू राहिलं तर शेतकरी हातबल होतील आणि जेवढे शेतकरी हातबल होतील